जॉन रॉल्स हे नाव कदाचित ऐकलं असेल. त्याने न्यायाबद्दल एक असा सिद्धांत मांडलात ज्याने आधुनिक राजकीय विचारांची दिशाच बदलून टाकली. चला तर मग आज समजून घेऊया की या एका सिद्धांताने निष्पक्षता म्हणजे काय याची व्याख्याच कशी बदलून टाकली. विचार करा, जर आपल्याला सुरुवातीपासून एक नवा समाज घडवण्याची संधी मिळाली तर तो प्रत्येकासाठी, अगदी प्रत्येकासाठी निष्पक्ष कसा बनवता येईल? हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याचं उत्तर रॉल्सचा सिद्धांत शोधतो. खरंच नियम बनवताना स्वतःच्या फायद्याचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवणं शक्य आहे का? तसं बघायला गेलं तर न्यायाचा शोध काही नवीन नाही. ही एक फार प्राचीन परंपरा आहे. अगदी प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी न्यायाची चर्चा सुरू केली होती. पण 20व्या शतकात जॉन रॉल्स यांनी या चर्चेला एक पूर्णपणे नवीन आणि आधुनिक वळण दिलं. तर मग या समस्येवर रॉल्सने काय उपाय शोधला? त्यांनी एक भन्नाट विचार प्रयोग तयार केला. एक असं साधन जे आपल्याला निर्णय घेताना स्वतःच्या स्वार्थापासून, आपल्या पूर्वग्रहांपासून दूर ठेवतं. आणि यालाच ते म्हणतात अज्ञानाचा पडदा किंवा द वेल ऑफ इग्नॉरन्स. हा विचार प्रयोग सुरू होतो एका काल्पनिक परिस्थितीतून. कल्पना करा की आपण सगळेजण एका ठिकाणी जमलो आहोत समाजाचे नियम ठरवण्यासाठी. पण आपल्याला हे माहीत नाही की त्या समाजात आपलं स्थान काय असणार आहे. ह्याच स्थितीला रॉल्स मूळ स्थिती असं म्हणतात. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे पण खूप प्रभावी आहे. फक्त 3 पायऱ्या. पहिल्यांदा आपण त्या काल्पनिक मूळ स्थितीत जातो. मग त्या अज्ञानाच्या पडद्यामागे जातो आणि तिथून आपण अशा मानसिक अवस्थेत पोहोचतो जिथे कोणताही स्वार्थ न ठेवता समाजासाठी सर्वोत्तम नियम निवडता येतात. कल्पना करा, या पडद्यामागे जाताच आपली ओळख पूर्णपणे पुसली जाते. आपण स्त्री आहोत की पुरुष, गरीब की श्रीमंत, हुशार की सामान्य, आपलं जात, धर्म, क्षमता काहीच माहीत नसतं. आणि गंमत म्हणजे याच अज्ञानातून खऱ्या न्यायाचा जन्म होतो. कारण मग आपण असे नियम बनवू जे कोण्या एका गटासाठी नाही तर सगळ्यांसाठी फायद्याचे असतील. ठीक आहे, तर मग जर आपण सगळेच अशा निष्पक्षपाती स्थितीतून निर्णय घेत असू तर न्यायाची कोणती तत्वे समोर येतील? रॉल्सच्या मते आपण सर्वजण 2 मुख्य तत्वांवर नक्कीच सहमत होऊ. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व म्हणजे मूलभूत स्वातंत्र्याची हमी. म्हणजे बोलण्याचं, विचार करण्याचं, धर्मपालनाचं स्वातंत्र्य. हे असे हक्क आहेत ज्यावर कोणीही तडजोड करणार नाही. का? कारण कोणालाही अशा समाजात राहण्याचा धोका पत्करायचा नाही जिथे हे मूलभूत हक्कच काढून घेतले जातील. आता येऊया दुसऱ्या तत्वाकडे जे थोडं गुंतागुंतीचं आहे. रॉल्स म्हणतात की समाजात विषमता असू शकते पण ती न्याय्य ठरवण्यासाठी 2 कठोर अटींची पूर्तता होणं ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. आणि त्या 2 अटी आहेत. पहिली अट सांगते की प्रत्येकाला पुढे जाण्याची समान संधी मिळायलाच हवी. आणि दुसरी, जी सर्वात क्रांतिकारी अट आहे, ती सांगते की श्रीमंत आणि गरिबांमधली दरी तेव्हाच स्वीकारली जाईल जेव्हा त्यामुळे समाजातल्या सगळ्यात गरीब व्यक्तीचं जीवनमान सुधरेल. आता हे भिन्नतेचं तत्व म्हणजे नक्की काय हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा सुरुवातीला समाजात 2च व्यक्ती आहेत. अ व्यक्ती 500 रुपये कमवते आणि ब व्यक्तीकडे काहीच नाही, म्हणजे 0. आता रॉल्सची व्यवस्था लागू करू. इथे अचं उत्पन्न कदाचित कमी होऊन 400 रुपये होईल, पण त्यामुळे बचं उत्पन्न 0 वरून 100 रुपयांवर जात आहे. हो, समाजात अजूनही विषमता आहेच, पण महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात गरीब व्यक्तीची स्थिती सुधारली आहे. आणि रॉल्सच्या मते नेमकी हीच गोष्ट त्या विषमतेला न्याय्य ठरवते. बरं, मग या सगळ्या तत्वांमधून नेमका कसा समाज तयार होतो? जेव्हा ही दोन्ही तत्व एकत्र येतात तेव्हा रॉल्सच्या एका आदर्श समाजाची निर्मिती होते, ज्याला ते लोकशाही समानता असं नाव देतात. थोडक्यात सांगायचं तर रॉल्स यांचा समाज असा आहे जिथे प्रत्येकाला मूलभूत हक्क मिळतात, पुढे जाण्याची समान संधी मिळते आणि आर्थिक धोरणं केवळ श्रीमंतांसाठी नाही तर समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीचा विचार करून बनवली जातात. तर या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो? रॉल्सच्या सिद्धांताचा आजही आपण निष्पक्षतेबद्दल कसा विचार करतो यावर खूप खोलवर आणि कायमस्वरूपी प्रभाव पडलेला दिसतो. म्हणूनच आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानात त्यांचं स्थान खूप मोठं आहे. आज समानतेवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेत त्यांच्या विचारांचा संदर्भ दिला जातोच. त्यांनी न्यायाच्या चर्चेला एक नैतिक आणि तर्कसंगत आधार दिला जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. जॉन रॉल्स यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, जसं सत्याशिवाय कोणतंही ज्ञान व्यर्थ आहे, अगदी तसंच न्यायाशिवाय कोणताही समाज, कोणतीही संस्था व्यर्थ आहे. न्याय हा समाजाचा पाया आहे.
आणि हे विश्लेषण संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे राहतोच. जर आज खरोखरच त्या अज्ञानाच्या पडद्याआड जाऊन निर्णय घेण्याची संधी मिळाली तर आपल्या समाजातला असा कोणता एक नियम असेल जो सर्वात आधी बदलण्याची गरज वाटेल? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.